नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा यातील बुद्धिमत्ता या विषयामधील आकलन हा घटक पाहत आहोत. आकलनामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सूचना पालन यावरील प्रश्न पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण आकलन मधील 2 संख्या मालिका यावरील काही प्रश्न सोडवणार आहोत. संख्या मालिका या प्रश्नांचा सराव आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहा, यामध्ये संख्या मालिका या प्रकारात या प्रश्नामध्ये पुढील बाबी लक्षात ठेवाव्या. रोमन अंक, संख्या, मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या, समूळ संख्या, संयुक्त संख्या, सम विषम संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, कोणांची मापे, घड्याळातील वेळा, 1 ते 20 संख्यांचे पाढे आणि 1 ते 20 संख्यांचे वर्ग. तसंच 1 अंकी संख्यांचा गुणाकार, दिलेल्या अंकातून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे आणि संख्यातील लहान मोठेपणा, अशा सर्व ह्या टॉपिकवर ही संख्या मालिकावर आपल्याला प्रश्न दिलेले असतात. चला तर मग स्वाध्याय पाहू. यावरचा नमुना प्रश्न पहा. प्रश्न पहिला आहे 8, 2, 4, 6 हे अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती तयार होते? पहा, यामध्ये 4 संख्या दिल्यात आपल्याला. 88,624, 84,824, 88,642, 88,426. या आपल्याला मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी संख्या तयार करायची. पहा, उतरत्या क्रमाने अंक मांडल्यास मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. यानुसार 8, 6, 4, 2 ही संख्या ही 4 अंकी संख्या मिळते. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मिळवण्यासाठी यात सर्वात मोठा अंक 8 हा अंक पुन्हा वापरला पाहिजे. यानुसार 88,642 ही संख्या 5 अंकी संख्या तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा आहे दुसरा प्रश्न. पुढे दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठ्या अपूर्णांकातील अंश व छेद यातील फरक किती? पहा, अंश समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये या सगळ्यांचा अंश समान आहे, छेद भिन्न आहे. या अपूर्णांकात छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. ज्या अपूर्णांकांचा अंश समान असतो त्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तोच अपूर्णांक मोठा असतो. मग आता याच्यामध्ये सगळ्यात अंश समान आहे 11, परंतु छेद सर्वात लहान कोणता आहे तर 2. मग 11 अंश छेद 2 ह्या लहान मोठा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे 5 पैकी. त्यातील अंकातील फरक म्हणजे 11 आणि 2 यातील फरक, 11 आणि 2 यातील फरक आहे 9, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता आपण स्वाध्याय 1.2 सोडवणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे. हे आपल्याला काही अंक दिले आहेत. वरील अंकमालेत 3 च्या नंतर लगत 8 आणि 3 च्या आधी लगत 5 आहेत असे किती वेळा झाले आहे? पहा, इथे काय सांगितलं? 3 च्या नंतर 8, 3 नंतर 8 आणि आधी 5 म्हणजे हे 1 वेळा, नंतर 3 च्या नंतर 8 आणि पुढं 5 हे 2 वेळा, नंतर 3 च्या आधी 3 च्या आधी 5 आणि हे 8 म्हणजे हे 3 वेळेस. म्हणजे असे किती वेळा झाले आहे तर 3 वेळा झाले आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे. काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. वर दिलेल्या संख्या मालेत किती चौरस संख्या आहेत? चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. पहा, इथे 4 2चा वर्ग आहे, नंतर 12 नाही, 75 नाही, 36
6चा वर्ग आहे 6 6 36, 5चा वर्ग 25 आहे, 9चा वर्ग 81चा वर्ग 9 आहे आणि 10चा वर्ग 100चा वर्ग 10 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 4 चौक 16 6 अशा 6 चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 6 संख्या चौरस संख्या आहेत. पहा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 3रा. ह्या काही आपल्याला संख्या दिल्या आहेत. वर दिलेल्या संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? पहा आता इथे आपल्याला 3 ने प्रथम भाग देऊन घ्यावा लागेल. पहा 3 ने भाग कोणत्या संख्येला जातो? ज्या संख्येच्या एकक घरामध्ये 3 आणि 1 असेल त्या संख्यांना आपण 3 ने पूर्ण भाग जातो. पहा मग 3 आणि 1 असणाऱ्या संख्यांनाच भाग जाणारे ही 3 ची कसोटी आहे. मग ती आहे 3 कुठे कुठे आहे एकक घरात? इथे ह्या संख्येमध्ये, 1 इथे, परत अजून 3 आणि 1. पहा आपण त्यांना भाग देऊन पाहू. 273 भागिले 3, 3 एके 3, 3 नवे 27 आणि 3 एके 30, 3 म्हणजे याला पूर्ण भाग गेला. नंतर आहे 154. 154 ला 3 ने भाग जाणार नाही, शेवटी 4 आहे. पुढे आहे 834. 834 ला 3 ने भाग जाणार नाही, शेवटी 4 आहेत. पुढे आहे 334 ला 3 ने 334 ला 3 ने भाग जातो का पाहून घेऊ. 3 एके 3, 3 दुने 6, खाली राहिले 2, वरून घेतले 3, 3 7 21, खाली राहिले 2, 3 8 24. ह्या संख्येला भाग केला. 192 ला 3 ने भाग जातो का पाहणार आहेत आपण. 3 5 15, 3 सक 18, खाली राहिले 3 चौक 12, पूर्ण भाग गेला. नंतर आहे 681. 3 3 एके 3, 3 दुने 6, 3 दुने 6, खाली 2, 3 7 21, पूर्ण भाग गेला. नंतर आहे 508 भागिले 3, 3 एके 3, खाली राहिले 2, 3 बाजू 3 सक 18, 2, 3 7 21, याला पूर्ण भाग जात नाही. परत पुढची संख्या आहे 959 भागिले 3, 3 एके 3, 3 एके 3, 2 राहिले तर 9 शेवटी आहे. 3 9 27 होतात, ते 29 आहे, भाग पूर्ण जाणार नाही. पुढे आहे 775 भागिले 3, 3 एके 3, 3 दुने 6, एक राहिला 3 5 15, शेवटी 5 आहेत, भाग जाणार नाही. शेवटची संख्या आहे 612 भागिले 3, 3 एके 3, 3 दुने 6, 0, 3 चौक 12, भाग गेला. म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या आहेत 273, 824, 192, 681 आणि 681 आणि 612. पहा आपल्याला काय विचारले? चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? याचा चढता क्रम लावला 1 नंबरला येईल, 2 नंबरला येईल, नंतर 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. मग मध्यभागी म्हणजे इकडून 2 संख्या, इकडून 2 संख्या, मग 1 2 गेली, तिसरी नंबरची मध्यभागी येईल. मग 612 आहे, ते किती नंबरला आहे? तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिली आहे. किती जोड्यामध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे? पहा इथे पहिल्या जोडीमध्ये इथे आहेत 9, नावामधून 8 गेले, राहिला 1. नंतर इथे 10, 10 मधून 2 गेले, 8, येणार नाही विषम संख्या. इथे आहे 5, 6, 6 मधून 3 गेले, राहिले 3, विषम संख्या आहे.
नंतर ते 5 5मधून 2 गेले 3. इथं 11 मधून 5 गेले 6, विषम संख्या नाही. नंतर 8 मधून आपलं 9 मधून हे 8 वजा झाले, राहिला 1, विषम संख्या आहे. 10 मधून 4 गेले, राहिले 6, विषम संख्या नाही. 10 मधून 1 गेला, राहिले 9, विषम संख्या आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 1 2 3 आणि हे 9 मधून 6 7 8 गेले, 1 राहिला. म्हणजे 1 2 3 1 2 3 आणि 1 4. 10 मधून 1 गेला, राहिला 9. किती जोड्यामध्ये फरक विषम संख्या आहे? अशा प्रकारे 4 जोड्यामध्ये फरक विषम संख्या आहे. 5वा प्रश्न आहे, या काही संख्या आहेत संख्या मालिकेत 9 ने निषेध भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहेत? पहा, 9 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या. त्या आहेत, पहिली 756 भागिले 9, 9 8 72, राहील 3, 9 9 त्रिक 9 8 27, 9 चौक 36, पूर्ण भाग केला. नंतर आहे 271 ला भाग जाणार नाही. नंतर 387 भागिले 9, 9 चौक 36, 2 राहिले, 9 त्रिक 27, भाग गेला पूर्ण. 423 ला भाग 9 ने जाणार नाही. नंतर 589 भागिले 9. पुढे आहे 9 1 9, 9 सक 54, 4 राहिले, शेवटी 9 आहे, भाग पूर्ण जाणार नाही. परत पुढे आहे 144 भागिले 9, 9 1 9, 10 11 12 13 आणि 14, खाली राहिले 5, वरून घेतला 4, 9 सक 54, भाग गेला पूर्ण. पुढे आहे 199 भागिले 9, 9 1 9, 9 2 18, 1 राहिला, वरून घेतला 9, 9 1 9, 9 2 18, भाग जाणार नाही. पुढे आहे 639 भागिले 9, 9 1 9, 9 7 63, 9 1 9, म्हणजे 775, 387 आणि 144 आणि 639 नाही, 639 अशा 4 संख्येला 9 ने भाग गेला. आपल्याला पुढे विचारले किती विषम संख्या आहेत? तर 4 आहेत, 1 2 3 4 विषम संख्या विचारले. त्याच्यामधले ही सम संख्या आहे. किती सांगितले आपल्याला? 9 ने निषेध भाग जाणारे किती विषम संख्या आहेत? तर याच्यामध्ये 756, 347, 144 आणि 639 अशा प्रकारे 1 1 2 आणि 3 विषम संख्या आहेत. पहा, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे 6वा प्रश्न, वरील अंकमालिकेत या ठिकाणी 756, 347, 144, 639 आणि 423 अशा प्रकारे 5
संख्यांना 9 ने भाग केलाय. याच्यामधल्या विषम संख्या आहेत ही शेवटी एका घरात 7 असणारी ही एक संख्या, तर 9 असणारी 2 संख्या आणि तर 3 असणारी ही तिसरी संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, पहा, वरील मालिकेत काही 4 चाकी गाड्या व काही 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी एका ओळीत उभ्या आहेत. मालिकेतील अंक 2 चाकी गाड्या तर अक्षरे 4 चाकी गाड्या दर्शवतात. 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाडी आहे असे किती वेळा झाले आहे? पहा, अंक हे 2 चाकी गाड्या आहेत आणि 4 चाकी गाड्या हे अक्षर आहेत. तर आपल्याला काय विचारले? 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाड्या आहेत. म्हणजे अक्षरांच्या दोन्ही बाजूस अंक 4 चाकी गाड्या अक्षर आहेत. अक्षराच्या दोन्ही बाजूला 2 चाकी गाडी आहे असे किती वेळा झाले आहे? असं इथं अंक, अक्षर आणि दोन्ही बाजूला अंक, इथं अक्षर आणि दोन्ही बाजूला तेवढेच अंक, असं एकाही वेळेस झालं नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 0 बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? पहा, याच्यामध्ये 5 आणि 222 ला 222 याला 5 ने भाग जातो. 5 एके 5, 5 चोक 20, 5 चोक 20. 220 ला 8 ने भाग जातो. कधी पाहू? 8 एके 8, 8 दोन्ही 16, राहिले 4, 8 एके 8, 8 दोन्ही 16, 16 आणि 4 आणि हे 6, 8 45, 8 सक 8 7 56 होतात आणि भाग जात नाही, म्हणजे ही संख्या येणार नाही. 140 भागिले 5, 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि खाली राहिले 4 वरून घेतला 0, 5 8 40 आणि 140 ला 8 ने भाग जातं. कधी पाहणार आहेत आपण? 8 एके 8, 9 10 11 12 13 14 15, 14 म्हणजे 6 वरून घेतला 0 आणि परत 60 येतात. 8 ने 60 ला भाग जात नाही, या संख्येला पण भाग जाणार नाही. मग पुढे आहे 120 भागिले 5, 5 एके 5, 5 दोन्ही 10 वरून 0 2 राहिला, वरून घेतला 0, 5 चोक 20, परत 120 भागिले 8, 8 एके 8, 8 एके 8 आणि 8 एके 8, 8 म्हणून राहिले 4 वरून घेतला 0, 8 45 15, म्हणजे या संख्ये 120 या संख्येला दोन्ही भाग दिला गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दिलेल्या संख्या मालिकेत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती? जोडमूळ संख्या म्हणजे 2 सोबत आलेल्या मूळ संख्या. पहा, इथं 17 आणि 19 ही एक जोडी आहे. नंतर 29 आणि लगेच दुसरी लगेच सोबत आली, ती एक संख्या सोडून 31 ही दुसरी जोडी आहे. 41 आणि 43 ही तिसरी जोडी आहे. म्हणजे 3 जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील अंक मालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहेत? 2 अंकांचा गुणाकार 24 येईल असं 6 चोक 24 1, 8 त्रिक 24 2, 4 4 सक 24 3, 8 त्रिक 24 4, अशा 4 जोड्या आल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 10वा, पुढील संख्या मालेत अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यामुळे किती मूळ संख्या तयार होतील? पहा, याची 31 ची बदली झाली तर 13 मूळ संख्या तयार होईल. नंतर 19 ची अदलाबदल केली तर 91, नंतर 98 च 89, नंतर 43 ची 34 ने होणार 67 ही पण मूळ संख्या आहे. नंतर
73 ही पण मूळ संख्या आहे. पुढे आहे 35 नाही होणार, 35 नाही होणार. 92 च 29 पण मूळ संख्या होईल आणि याचं 17. अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 13 नंतर 89 नंतर ही 67 ही 13 89 ही 67 अजून ही 73 आणि ही 29. अशा प्रकारे 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 आणि 6 आपल्याला मूळ संख्या तयार होणार आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामालेत मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. पहा 1 ते 20 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 1 ते 20 मध्ये मग 2 ही मूळ संख्या आहे. 2 3 5 अधिक 7 अधिक 7 नंतर 11 नंतर 13 नंतर 17 आणि 13 17 आणि 19. काय विचारले? 1 ते 20 पर्यंतच्या संख्या मालिकेत मूळ संख्यांची एकूण बेरीज 3 2 3 5 7 11 13 17 आणि 19 यांची आपण बेरीज केली तर 7 9 आणि 7 16 17 18 19 20 20 हातच्याले 2 2 नंतर 4 5 6 7 8 9 10 11 12 12 7 19 20 21 22 आणि 21 याच्यामध्ये यांची बेरीज 2 3 5 यांची बेरीज आपण एकाखाली एक मांडून घेऊ. 11 13 17 19 2 3 5 आणि 7. अशा प्रकारे यांची बेरीज आलेली आहे 77. मग काय विचारले पुढं? एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा. आता संयुक्त संख्या आपल्याला काढायच्या आहेत. संयुक्त म्हणजे 4 6 8 4 6 8 नंतर 9 10 नंतर 12 14 नंतर 15 नंतर 16 18 आणि 20 ह्या संयुक्त संख्या आहेत. यांची बेरीज विचार एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. पाहता इथे आपल्याला याची बेरीज करायची आहे. संयुक्त संख्यांच्या बेरीज आली 132. मग त्यांच्यात विचारलंय 132 177 132 पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? कमी आहेत पण किती जास्त कमी आहे? तर 2 मधून 2 गेले 0 आणि 3 मधून इथं 13 इथे 0 7 8 9 10 11 12 आणि 13 6 60 ने कमी आहेत. 60 ने कमी मग ते किती नंबरला आहे? इथं आलेली बेरीज 77 आहे. 132 वजा 77. मग इथे आपल्याला 2 मधून 7 वजा होत नाही, झाले 12. इथे राहिले 2, इकडून घेतला हातचा, इथे झाले 12. 12 मधून 7 गेले राहिले 5. या 12 मधून 7 गेले राहिले
5 म्हणजे 55 उत्तर येते. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा 12वा प्रश्न आहे. वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 6व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने वरील संख्या लावल्या तर पहिली संख्या येईल. पहा इथं 1 नंबरला येईल, 2 नंबर, नंतर 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर आणि 6 आणि 7 नंबर. 6व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल तर ही 9988 पर्याय क्रमांक 2. 13वा प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे? पहा 1 ते 50 मध्ये मूळ संख्या 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आपल्याला काढाव्या लागेल. ते आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, नंतर 17, 19, 23, 29, 31, नंतर आहे 37, 47, 43 आणि 47. पहा यामध्ये काय विचारलंय आपल्याला? 7 हा अंक एकक स्थानी किती वेळा आलाय? 1, 2, 3, 4 वेळा आलेला आहे. इथे 7 एकक घरात आहे. इथे 17च्या मध्ये पण एकक घरात आहे. 37 आणि 47 4 वेळेस 7 एकक घरात आला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 14वा प्रश्न आहे. वरील मालिकेत त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या असे किती वेळा आले? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजे सलग संख्यांची बेरीज. पाहता इथे त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या ही 25 आणि ही 15. मग 1 अधिक 2 अधिक 3 6 झाले, 6 आणि 4 10 झाले, 10 आणि 5 15 झाले. 1 ते 5 संख्यांची बेरीज ही 15 येते. म्हणजे ह्या त्रिकोणी संख्या आहे ही, आणि त्याच्या पुढची लगेच 25 ही 5चा वर्ग आहे. म्हणजे ही जोडी त्रिकोणी आणि चौरस संख्यांची येईल. पुढे आहे इथे पहा पुढची संख्या आहे. याच्यामध्ये 8 आणि 16 येणार नाही. इथं 4 चौक 16. इथे 8 1 अधिक 2 अधिक 3 3 दुणे 6 7 होतात, हे येणार नाही. नंतर आहे 27 आणि 6 आणि 27. मग 1 अधिक 2 अधिक 3 आणि इथे 27, परंतु 27 कशाचाच वर्ग नाहीये. पुढे आहे इथं 16 आणि 16 4 चौक 16 आणि 8 म्हणजे ही संख्या. त्यानंतर हे 10 आणि 4 ही दुसरी जोडी येईल. याच्यामध्ये 1 अधिक 2 अधिक 3 झाले 6 आणि हे 4 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्या पुढची हा 4 हा 2चा वर्ग आहे. म्हणजे एक जोडी आणि 2 जोड्या असे 2 वेळा झालेला आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 उत्तर. 15वा प्रश्न आहे. वरील अंक मालिकेत किती अंकाच्या लगत मागे व पुढे असलेले 2 अंक समान आहेत? पहा इथे किती अंकांच्या लगत मागे व पुढे अंक समान आहेत. ते आहेत पहा इथं 1 नंतर 2 माग पुढं समान आहेत. पुढं 1 नंतर 2 आणि ही 3 तर 5च्या माग पुढं समान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 3 वेळा असं झालेलं आहे.
पुढचा आहे 16वा प्रश्न. 1, 3, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व लहान 4 अंकी संख्यामधील फरक किती? पहा इथं वरील अंक 6 च्या लगत पहा इथं आपण मोठी संख्या तयार केली 4 अंकी. तर मोठी संख्या तयार करताना आपल्याला मोठा अंक दोनदा घ्यावा लागेल. 55 आणि 3 आणि 1 ही मोठी संख्या तयार होईल. लहानात लहान संख्या तर तयार करायला तर एक अंक आपल्याला दोनदा घ्यावा लागेल. मग 1 नंतर थोडीशी मोठी 3 आणि 5 याच्यातला फरक आपल्याला विचारलाय. मग याच्यातला फरक येणार आहे. पहा या ठिकाणी मोठी संख्या 5 अंक दोनदा वापरून मोठी संख्या तयार झाली 5531 आणि लहान संख्या तयार झाली 1355. याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी विचारली. मग 11 मधून 5 वजा होत नाही. इकडून हातचा घेतला इथे झाले 11, इथे राहील 2. शेजारच्या घरून हातचा घेतले इथे झाले 12, इथे राहिले 4. 11 मधून 5 गेले 6, 12 मधून 5 गेले 7 आणि 4 मधून 3 गेला 1, 5 मधून 1 गेले 4. उत्तर 4176. मग ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 17वा प्रश्न. वरील अंक मालिकेत 6 च्या लगत 3 हा अंक आहे पण 2 हा अंक नाही असे किती वेळा झाले आहे? 6 च्या लगत 3 आहे. 6 च्या लगत 3 आहे पण 2 नाही. 6 च्या लगत 3 आहे. 6 च्या लगत 3 आहे पण 2 नाही. मग तिथे झालं एक वेळेस. नंतर 6 च्या लगत 3 आहे. नंतर 6 च्या लगत 3 आहे परंतु 2 नाही. 2 वेळेस असं झालेलं आहे. म्हणजे ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 17वा प्रश्न आहे. वरील अंक मालिकेत 8 च्या लगत 3 हा अंक आहे पण 2 नाही. 18वा प्रश्न आहे. वरील रोमन अंक मालिकेत लगतच्या अंकांची वजाबाकी 5 आहे असे किती वेळा झाले आहे? पहा इथे 10 मधून 5 गेले 5. नंतर इथे 6 मधून 1 गेला 5. नंतर 8 मधून 3 गेले 5. नंतर हे 6 मधून 5 गेले 6 मधून 4 गेले 2. इथे 10 मधून 1 गेला 9. इथे 7 मधून 2 गेले 5 आणि 9 मधून 3 गेले 6. 5 किती वेळा आलेत? 1 इथे 1 आणि 6 5 10 आणि 5 इथे 9 आणि 9 मधून 5 गेले 4च राहतात. इथे 5 नाही होणार. मग इथे 1 2 3 वेळेस 5 येईल असं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 19वा प्रश्न आहे. या संख्यामालेत डावीकडून निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज व उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज यांचा गुणाकार किती? पहा 3 3 2 6 3 10 संख्या आहेत. मग इकडे 5 इकडे 5 इकडे 1 2 3 4 5 0 पर्यंत 1 2 3 4 5 9 पर्यंत यांची बेरीज करायची. मग 3 3 6 9 9 7 16 16 आणि 8 17 18 19 20 21 22 23 आणि 24 आलं. यांची बेरीज झाली 24 आणि इकडची बेरीज झाली 4 आणि 5 5 आणि 2 7 7 आणि 5 12 12 आणि 9 21 म्हणजे 21 आणि 24 यांचा गुणाकार करायचा आपल्याला. मग 4 एके 4 बे एके बे 0 बेचोक 8 बेदुने 4 4 9 आणि 4 उत्तर आलं आपलं. अरे यांचं गुणाकाराचं उत्तर आलं आहे 504. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 20वा प्रश्न आहे. पुढील संख्या मालिकेत
सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा झाले? 2 अंकांची बेरीज, मग 4 आणि 2 6 वर्ग संख्या नाही. 4 आणि 9 हे वर्ग संख्या येईल. 1 3चा वर्ग 3 त्रिक 9. 4 आणि 5 यांची बेरीज वर्ग संख्या आहे. नंतर 1 आणि 3 4 ही वर्ग संख्या आहे. नंतर 12 13 याच 2 अधिक 6 ही वर्ग संख्या नाही. नंतर 9 आणि 10 0 आणि 9 ही पण 3चा वर्ग 3 त्रिक 9. म्हणजे 1 2 अजून 7 आणि 9 16 4 चौक 16. मग 1 2 3 4 आणि 1 आणि 0चा वर्ग 1चा वर्ग 1. म्हणजे 1 2 3 4 5 5 वेळेस 5 शेजारील अंकांची बेरीज ही वर्ग संख्या आहे. पुढचा आहे 21वा प्रश्न आहे. या अंकमालेत डावीकडून 5व्या अंकास डावीकडून इकडे उजवा हात, इकडून डावीकडून उजवा 5वा अंक 1 2 3 4 5 5वा अंक आहे आणि उजवीकडून 5व्या अंकाने 1 2 3 4 5 5व्या अंकाने याला भागलं तर उत्तर येईल. कोणता अंक येईल? 2 येईल, पण तो आहे डावीकडून चौथा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. डावीकडून चौथा म्हणजे 2. पुढचा प्रश्न आहे 22वा प्रश्न. वरील पैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे? अंकांची बेरीज 8. 8 वर्ग संख्या नाही. 9 वर्ग संख्या आहे. 4 4 44 वर्ग संख्या नाही. 7 आणि 9 16 वर्ग संख्या आहे. 6 6 12 10 ही वर्ग संख्या आहे. 7 वर्ग संख्या नाही. 25 आहे. तर 9 9 9 आणि 0 ही पण वर्ग संख्या आहे. मग 1 नंतर 2 नंतर 3 4 5 आणि 6 संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या आहे. पर्याय क्रमांक 4. 23वा प्रश्न आहे. दिलेल्या अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाचा घन. डावीकडून 6व्या मग 3 3 दुणे 6 याचा घन 3चा घन 27 आणि उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग 1 2 3 4 5 5व्या अंकाचा वर्ग मग 27 आणि 7 7 49 7 7 49 यांची वजाबाकी किती? 49 वजा 27 यांची वजाबाकी किती? 7 मधून 9 मधून 7 गेले 2 4 मधून 2 गेले 2 तर ती आहे 1 नंबर. पर्याय क्रमांक 1 22. 24वा प्रश्न आहे. दिलेल्या संख्यामालेत 3 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास चौथी संख्या कोणती येईल? 3 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्या आहेत. इथे जाईल 900 900 नंतर 222 105 परत 351 522 आणि 3 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्या क्रम लावला तर किती? क्रम लावला चौथ्या अंकावर कोणती येईल? मग 1 2 3 आणि 4 चौथ्या अंक याच्यावर येईल 522. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 25वा प्रश्न. या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांचा वर्ग संख्या आहेत? पहा 4 मूळ संख्याचा 64 16 आपलं
किती मूळ संख्यांचा वर्ग आहे? तर मूळ संख्यांचा वर्ग किती आहे? 11चा वर्ग, हे 11चा वर्ग म्हणजे 11 मूळ संख्या आहे त्याचा वर्ग, नंतर 21, नंतर 7चा वर्ग, 7 7 49, 7चा वर्ग, नंतर आहे 13चा 169, नंतर आहे 17चा 289, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ह्या मूळ वर्ग संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धन्यवाद.